महायुतीच्या उमेदवारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा होणार आहे। सारसबाग चौक इथल्या संध्याकाळी सभा होणार असून राज ठाकरे या सभेत कुणावरती तोफ डागणार याबाबत उत्सुकता आहे। पुणे लोकसभेसाठीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे आज पुण्यात आहेत। पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा रोड शो होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नंदुरबारमध्ये सभा होणार आहे। महायुतीचे उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी सभा घेतली जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अहमदनगरच्या पारनेरमध्ये सभा होणार आहे। महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत आणि वैजापूरमध्ये संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा पार पडणार आहे। गेल्या 12 दिवसात मुख्यमंत्री तिसऱ्यांदा छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर संपूर्ण मतदानाची आकडेवारी तात्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते आज निवडणूक आयुक्तांची भेट घेत आहेत। विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्र लिहून पहिल्या 2 टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात कथित विलंब झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली। जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रक्षा खडसे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आज नितीन गडकरी जळगावात असणार आहेत। जळगावातील शिवतीर्थ मैदानावरती नितीन गडकरी यांची आज जाहीर सभा पार पडणार आहे। या सभेनिमित्तानं मैदानावर जय्यत तयारी केली जाते। भिवंडी बदलापूर लोकसभा मतदारसंघात 12 मे रोजी शरद पवार आणि आदित्य ठाकरेंची कल्याण पश्चिम आणि शहापूर या 2 विधानसभा मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली आहे। तर 17 मे रोजी भिवंडीत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सभा असणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 15 मे रोजी कल्याण पश्चिमेत सभा होणार आहे। महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी सभा होईल। रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा यांनी भव्य रॅली काढली। रॅलीच्या माध्यमातून रावेरमध्ये भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। या रॅलीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासह महायुतीचे नेते सहभागी झाले होते। महाविकास आघाडीच्या उमेदवाराला केलेलं मत हे पाकिस्तानला जाणार आहे असं वक्तव्य खासदार नवनीत राणांनी केलं। जो राम को लाया है हम उनको लाएंगे असं म्हणत आपलं मत वाया घालवू नका असं आवाहन राणांनी रावेरमधल्या मतदारांना केलं। कुणाच्याही गुंडगिरीला आणि दादागिरीला बळी पडू नका असं म्हणत बजरंग सोनावणेंनी मुंडे बहीण भावावरती निशाणा साधलाय। मुंडेंनी वैद्यनाथ कारखान्याकडे बाकी असलेले पैसे द्यावेत, मी कुणाचे पैसे बुडवले ते सांगावं, मग मी अर्ज मागे घेतो असं आव्हान सोनावणेंनी केले। महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये येत्या 24 तासात पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। रविवारपासून मध्य महाराष्ट्र, घाट आणि दक्षिण कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे। नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात सध्या 26 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। हा पाणीसाठा पुरेसा असला तरी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन महापालिकेने केलंय। सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणात अवघ्या 6.66 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिलाय। परिणामी पाणी टंचाईचे संकट उभं टाकलंय। अशी स्थिती राहिली तर मे महिन्याच्या अखेरीस धरणातील पाणीसाठा फारच कमी होणार आहे। अहमदनगर जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे भूजल पातळी खालावली आहे। पाण्याची तसंच जनावरांच्या चाऱ्याची समस्या गंभीर झाली आहे। नगर जिल्ह्यात 268 टँकरनं 5,22,000 जनतेला पिण्याचं पाणी पुरवलं जात आहे। उन्हाचा पारा 40 सेल्सिअसवरती गेलाय, त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊन धरणातील पाणीसाठा घटत चाललाय। जिल्ह्यातील सर्वच धरणातील पाणीसाठा 30 ते 40% आसपास शिल्लक आहे। नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवलेलं धान्य आणि मिरची पावसानं भिजली। धान्य भिजल्यानं व्यापारी आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून आज पाणी सोडलं जाणार आहे। उजनी धरणातून सोडलेलं पाणी 20 मे पर्यंत औंध बंधाऱ्यात पोहोचेल आणि पुढील 2.5 महिने सोलापूरकरांना पाण्याची काटकसर करावी लागणार आहे।
भुसावळ शहराला मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतायत. तापी नदीतील बंधाऱ्यात मुबलक साठा असताना आणि सध्या कोणत्याही तांत्रिक अडचणी नसताना शहरात आठवड्याआड पाणी पुरवठा होतोय. वर्षभरासाठी 625 रुपये पाणीपट्टी भरून सुद्धा आठवड्याआड म्हणजे वर्षभरात केवळ 52 दिवस पाणी मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. यवतमाळ जिल्ह्यात तुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यानं शेतकऱ्यांनी तूर विकण्यासाठी बाजार समितीत आणली. मात्र तुरीच्या दरात 2च दिवसात कमालीची घट झाली. प्रति क्विंटल 2 ते 2.5 हजार रुपये तुरीचे दर कमी झाल्यानं शेतकऱ्याला चांगलाच फटका बसला. एप्रिल पाठोपाठ मे महिन्यात तापमानाचा उच्चांकाकडे प्रवास सुरू असल्यानं राज्याच्या वीज मागणीमध्ये सरासरी 1000 मेगावॅटची वाढ झाली. त्यामुळे आता दीपनगर औष्णिक केंद्रानं पूर्ण क्षमतेनं वीज निर्मितीवरती भर दिलाय. 1210 मेगावॅट क्षमतेच्या या केंद्रानं राज्याला 1100 मेगावॅट वीज पुरवठा केलाय. हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीपामध्ये 3,97,645 हेक्टरवरती पेरणी प्रस्तावित केली आहे. यंदा तूर, कपाशी, मूग, उडीद, हळदीच्या क्षेत्रामध्ये वाढ गृहीत धरण्यात आली, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली. एप्रिलपासून वाढलेल्या उकाड्यामुळे जीवाची लाहीलाही होते आणि यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र होत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील आठवडी बाजारावरती झालाय. या परिस्थितीत बाजारासाठी बाहेर पडणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानावरती अवकाळी पावसाचं सावट आहे. सोमवारी राज्यात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ठाणे महापालिका हद्दीत सद्यस्थितीत 4297 इमारती धोकादायक स्थितीत आहेत. त्यातील 86 इमारती अति धोकादायक स्थितीत आहेत. परंतु पावसाळ्यात या इमारती पडून दुर्घटना घडली तर त्याला महापालिका जबाबदार राहणार नाही, असं म्हणत ठाणे महापालिकेनं हात झटकलेत. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान वानखेडे उड्डाणपुलाच्या मुख्य गर्डरच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्री 3 तासांचा ब्लॉक असेल. या कामामुळे काही लोकलच्या वेळेवरती परिणाम होणार आहे, तर काही लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान रद्द केल्या जातील. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामानिमित्तानं शुक्रवार आणि शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. तर दुपारी 12:30 ते 4:30 वाजेपर्यंत 4 तासांचा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत भायखळा ते सीएसएमटी स्थानकादरम्यान आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते सीएसएमटी स्थानकादरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसेल. त्यामुळे रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक आणि थांब्यांमध्ये बदल करण्यात आलाय. कोकण रेल्वेवरील दिवसर ते राजापूर रोड विभागादरम्यान आज सकाळी 9:10 पासून ते 11:40 ब्लॉक घेण्यात येतोय आणि त्यामुळे सावंतवाडी रोड ते दिवा, सीएसएमटी मडगाव जनशताब्दी आणि सीएसएमटी मडगाव तेजस एक्सप्रेस खोळंबणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातर्फे 10वीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये होणारी पुरवणी परीक्षा, फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी मुख्य परीक्षा 2025 साठी नवं शुल्क आकारलं जाणार आहे. एमपीएससीतर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी जाहीर करण्यात आली आहे. 24 मे ते 6 जून या कालावधीत नवी मुंबई इथे शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे आणि शारीरिक चाचणीचा सविस्तर सुधारित कार्यक्रम एमपीएससीच्या संकेतस्थळावरती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचं प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. भारतीय मसाला बोर्डाच्या आदेशानुसार राज्यातील मसाले उद्योगाची झाडाझडती सुरू आहे. पण अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामात गुंतल्यामुळे आठवडाभरात फक्त 50 नमुने संकलित करून तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल येण्यास 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी विशेष न्यायालय आज निकाल देणार आहे. या प्रकरणाचा तपास एटीएस आणि त्यानंतर सीबीआयकडून करण्यात आला. विशेष न्यायालयाच्या आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. मुंबई महानगरपालिकेच्या चर्चगेट इथल्या जीवन विमा मार्गावरती मेट्रो 3चं काम सुरू आहे. पण या भागातून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला धक्का लागल्यानं ही जलवाहिनी फुटली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी 8 तासांचा कालावधी लागणार असल्यामुळे कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरात होणारा पाणीपुरवठा 11 मे रोजी बंद असेल. कडक उन्हामुळे सुक्या मेव्याची विक्री 50% घटली आहे. त्याचा व्यावसायिकांना चांगलाच फटका बसलाय. यंदा तापमान सातत्याने 40च्या पुढे असल्यानं नागरिकांनी सुकामेवा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मालकीचं असलं गरवारे स्टेडियम आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सज्ज झालंय. महापालिकेनं 2 कोटी रुपये खर्चून फ्लडलाईट बसवलेत. याच मैदानावरती 250 कोटी रुपये खर्च करून त्याला आधुनिक रूप देण्यात येणार आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आले. एकूण 65 पद्म पुरस्कार प्रदान झाले. यात महाराष्ट्रातील 6 मान्यवरांचा समावेश आहे. तर त्यांच्या कार्यक्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना पद्म पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
हिंगोलीत शेतकऱ्यांकडून 20,000 रुपयांची लाच घेणारा महसूल विभागाचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलाय. उत्तम डाकुरे असं लाचखोर मंडळ अधिकाऱ्याचं नाव असून एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तब्बल 6 महिन्यांनंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला आणि हजारो भाविकांच्या जयघोषात बाबा केदार यांची पंचमुखी डोली केदारनाथला पोहोचली. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील रावे गावची रायबा देवीची यात्रा मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. यावेळी यात्रेचं मुख्य आकर्षण असलेल्या काठ्या पाहण्यासाठी कोकणासह मुंबई, ठाणे आणि पुण्यावरून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले. एक छोटासा ब्रेक